कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय गे पारू, तुला कळतंय ना तुझं लग्न मोडलंय तेही दुसऱ्यांदा? तुझं लग्न आता परत कधीच होऊ शकणार नाही। बा, किती वेळ इथं बसून राहणार आहेस? चल की घरात। अरे घरात यावंसच वाटत नाही। आयुष्यभर एक घर बांधण्याकरता झट झटलो, पण आता असं वाटतंय की मी कमी पडलो। माझ्या मुलांवर संस्कार करायला मी कमी पडलो। माझं चुकलं। अरे बा, का असं बोलायला लागलायस? मला एक वचन देशील? आयुष्यात कधी कुणाला फसवू नकोस। कायम तू तुझं इमान आहे ना किर्लोस्करांबरोबर ठेव। बोल, देशील ना मला वचन? मला कुणाचंच काही ऐकायचं नाहीये। मी एक हरलेला बाप आहे। जगात कुणालाच तोंड दाखवायच्या लायक राहिलेलो नाही मी। अरे बा, मला हे लग्न नाही करायचंय। त्या पारूची लायकी नाही माझी बायको व्हायची। जावे पाहिजे ना? हे बघ, एक सोडून दोन आहेत। तुझ्यासाठी एखादा म्हातारा पोतारा बघून तुझं लग्न लावून द्यावं लागेल तुझ्या बापाला। दरवाजा उघड। दरवाजा उघड ना, दरवाजा कशापाई बंद केलास? लई आनंद झाला होता ना तुला मुलगी झाल्यावर। मला पण झाला होता आनंद मुलगी झाल्यावर। गावभर नाचलो होतो घरात लक्ष्मी आली म्हणून। पण बघितलं का काय झालंय? वाटोळं झालं सगळं, वाटोळं। ज्या पोरीचं लग्न बघणं मोठं स्वप्न होतं माझं, दोन लग्न मोडली तिची। कोण करायला आता तिच्या बरोबर लग्न? कोण करायला? आयुष्यभर तिला बिना लग्नाची घरात बसावं लागणार रे। मी बाप म्हणून असं बिना लग्नाची पोर घरामध्ये नाही बघू शकत। मी बाप म्हणून कसं बघणार? नाही बघू शकत। ऐक ना, मी हे नाही बघू शकत। मी येतो ना तुझ्याकडं, मी येतो ना। मी नाही बघू शकत। मी येतो। कधी आधी दिसांना बोलून आण। दरवाजा उघड ना, तू काय बी करणार नाही मला माहितीये। दरवाजा उघड बा। अहिल्या, तू अशी स्वतःला त्रास करून नको घेऊस। हे बघ, एक ना एक दिवस हरीश आपल्याला सापडेलच आणि सत्य काय ते कळेलच नक्की आपल्याला। आदित्य सर, सावित्री आत्या, पटकन तुम्ही तिकडे चला। पाणी स्वतःला घरात कोंडून घेतले आणि म्हणतोय मला जगायचंच नाही। तुम्ही पटकन चला, मला लय भीती वाटते। दरवाजा उघडणार तर नको करू। तो कॅन आधी खाली ठेव। काय करत होतोस तू? आमचं तरी थोडा विचार करायचास ना।
माझ्या नशिबाशी खेळ झालाय. तू कशा पायी स्वतःला त्रास करून घेत होतास. माझ्यामुळं खरंच समद्यांना त्रास झालाय. खरं त्यांना मीच मरायला पाहिजे. अरे आपल्या त्या स्कूलच्या प्रोजेक्टची पुढची फेज लवकर एक्झिक्यूट करायची आपल्याला. शिवाय प्रियालाही आपण त्याच गोष्टीसाठी अपॉइंट केलं ना. तिचं काम लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे. प्रीतम तू एक काम कर, आजचं प्रेझेंटेशन झालं की प्रियाला ते शाळेची जागा वगैरे सगळ्या गोष्टी दाखवून दे. ओके डन करतो. एक मिनिट थांब. काय ह्याच्यात अजून काय? सावकाश सावकाश. हे शेवटचं जास्वंदीचं फुल आहे. मी उद्यापासून नसेल ना. दादा दादा ओकेस ना. पारू मी दिलं होतं हे फूल तिच्या हळदीच्या दिवशी. देताना म्हणाली होती आता हे शेवटचं म्हणून. पारूच्या आयुष्यात हे सगळं काय सुरू आहे ना कळतच नाहीये. तुला काळजी वाटते ना त्याची? ऑब्विसली मलाही वाटते. बघ ना यार, पारू सारखी सरळ साधी मुलगी, सगळ्यांना जपणारी, सगळ्यांची काळजी घेणारी, कशातच काहीच नसतं यार तिचं. तिच्या बाबतीत हे असं सगळं होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. एक्झॅक्टली. एका पाठोपाठ एक संकट सुरूच आहे. या क्षणी तिच्या डोक्यात काय सुरू असेल ना त्याचा विचारही करू शकत नाही. हो रे, पण तुला असं नाही वाटत की ती काहीतरी लपवते आपल्यापासून? मुद्दाम काही करणार नाही रे ती. अशी मुलगीच नाही आहे ती. जे काय करेल त्याला काही ना काही एक कारण असणार. आणि जोपर्यंत हा हरीश सापडत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण सत्य कळणारच नाही. पण पारूला दुःख देणाऱ्याला जाब द्यावाच लागेल. एनिवे तू प्रियाला घेऊन पुढे हो. मी पारू सोबत बोलून येतो. तिला बोलतं केलं पाहिजे रे. त्याशिवाय सगळ्या गोष्टी कळणारच नाही. आणि या क्षणी मित्र म्हणून आपण तिच्यासोबत उभं राहणं खूप गरजेचं. मी तिच्याशी बोलून येतो. तू प्लीज पुढे होऊन सगळ्या अरेंजमेंट्स बघ. अरे पण प्रेझेंटेशन ते तर अर्जंट करावं लागेल ना आपल्याला. तूच नसशील तर एक काम कर ना, तू आता प्रेझेंटेशनवर फोकस कर, पारूला नंतर भेट. नाही, मी मोहन काकाला फोन करून सगळं सांगितलंय ते सगळ्याची जबाबदारी घ्यायला. तू प्लीज पुढे हो, मी वेळेत पोहोचेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.